सातारा येथील शाळा आणि तो पाऊस हा प्रसंग तेव्हाचा जेव्हा बाबासाहेब साताऱ्याच्या शासकीय शाळेत शिकत होते. तेव्हा त्यांना पावलोपावली जातीभेदाचा सामना करावा लागत असे. तसाच त्यांचा हा एक जिद्दीचा प्रसंग. तो असा, एकदा साताऱ्यात प्रचंड पाऊस पडत होता. आभाळ फाटल्यासारखा पाऊस होता आणि रस्ते पाण्याने भरले होते. शाळेत जाणं जवळपास अशक्य होतं. त्या दिवशी शाळेतील बहुतेक मुले आणि शिक्षकही गैरहजर होते. पण बालक भीमराव वेळेवर शाळेत पोहोचले. अंग भिजलेले, थंडीने गुळगुळत असलेले भीमराव नेहमीप्रमाणे आपल्या पोत्यावर जाऊन बसले. शाळेतील शिपायाने आणि एका शिक्षकाने त्यांना पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन त्यांच्या जवळ गेले आणि विचारले, एवढ्या पावसात तू कशाला आलास? आज तर शाळेत कोणीच नाही. त्यांच्या भविष्यातील महानतेची झलक दर्शवणारं ते त्यांचं उत्तर होतं. ते म्हणाले, पाऊस पडतोय म्हणून मी शाळेत येणं कसं थांबू? माझ्यासाठी शिक्षणापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाही. जर मी आज शिकलो नाही तर मी माझ्या समाजाचं नशीब कसं बदलणार? त्यांच्या या उत्तराने ते शिक्षक थक्क झाले. त्या मुलाची शिकण्याची जिद्द हिमालयासारखी अढळ होती. या प्रसंगातून शिकायला मिळते की तुमची परिस्थिती कशीही असली तरी तुमची शिकण्याची इच्छा प्रबळ असेल तर तुम्ही जगात काहीही साध्य करू शकता. मला व्हिडिओ आवडला असेल तर खाली दिलेल्या आयकॉनवर क्लिक करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि शेवटी लक्षात ठेवा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. जय भीम.